नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्नेहल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक प्रेम या खास यूट्यूब ऑडिओ चॅनलवर. आज आपण यू कॅन हील युअर लाईफचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आपण पहिल्या भागात शिकलो की आपल्या विचारांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. पण आता आपण जाणून घेणार आहोत अफर्मेशन्स म्हणजे काय, ती आपल्या आयुष्याला कशी वळणं देतात आणि तसंच आपण रिलेशनशिप्स, फिअर आणि प्रेझेंट मुवमेंटचा चमत्कारही समजून घेणार आहोत. अफर्मेशन म्हणजे सकारात्मक विधान, एक असं वाक्यांश जो आपण पुन्हा पुन्हा स्वतःला सांगतो आणि त्या विचारांचं बीज आपल्या मनात रुजतं. लुईस हे म्हणते, एव्हरी थॉट वी थिंक इज ॲन अफर्मेशन. म्हणजेच आपण रोज जे विचार करतो तेच आपल्या आयुष्याचं अफर्मेशन ठरतं. आपण जर मनाशी नेहमी बोलत असू, माझं काहीच होणार नाही, मी अशक्य आहे, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, तर हेही अफर्मेशन आहेत, पण हे नकारात्मक. म्हणून आपल्याला हवंय नवीन विचारांचं बियाणं. लुईस हे आपल्याला शिकवते काही सुंदर अफर्मेशन्स जे आपण रोज सकाळी आरशासमोर किंवा शांत बसून स्वतःला सांगू शकतो. चला आता मी काही अफर्मेशन्स मराठीत वाचते आणि तुम्ही त्यानंतर मनात किंवा हळूहळू आवाजात तसेच शब्द बोला. मी माझ्यावर प्रेम करते आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. माझं शरीर माझ्यासाठी कार्यरत आहे, ते निरोगी आणि सामर्थ्यवान आहे. माझं मन शांत आहे, माझे विचार सकारात्मक आहेत. मी माफ करते आणि मुक्त होते. माझ्या आयुष्यात सर्व काही योग्य वेळी योग्य प्रकारे येतं. माझं आयुष्य आनंद, समृद्धी आणि प्रेमाने भरलेलं आहे. लुईस म्हणते, इट्स ओन्ली अ थॉट अँड अ थॉट कॅन बी चेंज्ड. म्हणजे तो फक्त एक विचार आहे आणि विचार बदलता येतो. आपण आपल्या नातेसंबंधामध्ये अनेकदा दुःख, अपेक्षा आणि विसंवाद अनुभवतो. पण लुईस हे सांगते की रिलेशनशिप्स आर मिरर्स. ते आपल्याला आपलंच मन दाखवतात. आपण जेव्हा दुसऱ्यांमध्ये दोष बघतो, ती मला समजून घेत नाही, तो नेहमी माझ्यावर ओरडतो, तर आपण आपल्या भीती, आत्मसंदेह आणि जुने जखमा दुसऱ्यांवर टाकत असतो. म्हणून लुईस हे आपल्याला शिकवते, दुसऱ्यांना माफ करा, स्वतःला माफ करा आणि नातेसंबंधात प्रेम भरायला शिका. एक अफर्मेशन सांगते, मी प्रत्येक नात्यात समजूतदारपणा, प्रेम आणि शांतता अनुभवते. आपल्याला आयुष्यात जे हवं असतं ते अनेक वेळा मिळत नाही, कारण आपल्या मनात भीती असते. भीती कशाची? तर अपयशाची, नकाराची, एकटेपणाची. पण लुईस हे म्हणते, फिअर इज ओन्ली अ थॉट अँड थॉट्स कॅन बी चेंज्ड. म्हणजे भीतीसुद्धा एक विचार आहे आणि आपण तोही बदलू शकतो. अफर्मेशन वापरा. माझं मन विश्वासाने भरलेलं आहे, मी सुरक्षित आहे, मी योग्य निर्णय घेते. मनात प्रेम भरलं की भीती आपोआपच निघून जाते. लुईस हे सांगते, द पॉइंट ऑफ पॉवर इज ऑलवेज इन द प्रेझेंट मुवमेंट. म्हणजेच आपली ताकद फक्त आत्ताच आहे. आपण भूतकाळाच्या जखमांमध्ये राहतो किंवा भविष्याच्या चिंता करतो, पण आपल्या हृदयासाठी, आपल्या आत्म्यासाठी फक्त आत्ता हेच अस्तित्वात आहे. म्हणून आरशात बघा, डोळे बंद करा आणि म्हणा, मी आत्ताच्या क्षणात पूर्ण आहे, मी आत्ता प्रेमाने भरलेले आहे. लुईस हे सांगते की आपलं आयुष्य बदलायला डोकं नको, हृदयाचं काम आहे. दररोज 5-10 मिनिटं वेळ द्या फक्त स्वतःसाठी. आरशासमोर उभं राहा, स्वतःकडे प्रेमाने बघा, 3 अफर्मेशन्स बोला, एक गोष्ट स्वतःला माफ करा.
हसून स्वतःला मी तुझ्यावर प्रेम करते असं म्हणा. मित्रमैत्रिणींनो, आज आपण शिकलो की अफर्मेशन्स ही आपल्या आत्म्याची भाषा आहे. आपण रोज त्याचा सराव केल्यास आपलं आयुष्य बदलू शकतं. नातेसंबंध, भीती, भूतकाळ हे सर्व बदलू शकतात जर आपण आत्ताच्या क्षणात सकारात्मक विचार रुजवले तर. जर तुमचं मन थोडं शांत झालं असेल, तुमचं मन प्रेमाने भरलं असेल, तर ह्या प्रवासाला पुढे चालू ठेवायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना हिलिंगची गरज आहे. कमेंट करा तुमचं आवडतं अफर्मेशन कोणतं. आणि पुढचे भाग पाहण्यासाठी पुस्तक प्रेमला सबस्क्राईब करा. आठवा, तुमचं आयुष्य सुंदर आहे, फक्त तुम्ही ते तसंच बघायला शिकावं लागेल. पुढच्या भागात आपण डिसीज लिस्ट अँड इमोशनल रूट्स, सेल्फ वर्थ आणि बॉडी हिलिंग मेडिटेशन बघणार आहोत. अफर्मेशन हे फक्त वाक्य नाहीत, ते आत्म्याचं औषध आहे. तुमचं आवडतं अफर्मेशन कोणतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.